हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 165. या लागी एके चिद्रूपे आपणपया आपणपे देखीजे का आरोपे काय काज. अर्थात आत्मपरब्रह्म स्वतःच स्वतःचे चिद्रूप पाहत असेल तर तेथे पाहण्याचा आरोप करणे चूक आहे. आता माऊली या ओवीपासून 170व्या ओवीपर्यंत आत्मबोधाला एक वेगळेच वळण देत आहेत. या ओवीत प्रथम तत्व सिद्धांत सांगून मग पुढील ओव्यांमधून ते त्यासाठी अनेक दृष्टांत देत आहेत. ओवी क्रमांक 162 मध्ये माऊलींनी सांगितले की कसलीही कोणतीही कशीही अवस्था असली तरीही आत्मपरब्रह्म सदा सर्वदा पाहत असलेल्या स्थितीत असते. अवस्था कशीही असली तरी आत्मपरब्रह्मात काहीही फरक होत नाही. ते जसे असते तसेच अबाधित असते. विश्व निर्माण होण्याआधीची स्थिती, विश्व निर्माण झाल्यावरची स्थिती आणि विश्व नष्ट झाल्यावरची स्थिती किंवा असेच पुन्हा उत्पत्ती स्थिती लय सुरू होण्याची स्थिती किंवा कसलीच काही स्थिती नसलेली अवस्था, अशा सर्व स्थिती किंवा अस्थितीत आत्मपरब्रह्म त्याच्या जागी ठाम जसे आहे तसेच अबाधित असते. त्याच्यात निर्मितीमुळे किंवा लय झाल्यामुळे काहीही फरक होत नाही, कारण तेच मूलभूत स्वयंभू आहे. या ओवीत माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म स्वयं चिद्रूप आहे, स्वयंभू आहे, मूलभूत आहे. ते त्याचे ते स्वनिर्मितीला पाहते असे म्हणण्याचे कारण नाही, कारण हा त्याचा स्वभाव आहे. यात भिन्नता नाही. ते दुसरे काही पाहत नसून स्वतःलाच, स्वतःच्याच कृतीला पाहत आहे. ही कृती त्याच्यापासून अलगविलग नाही, ती त्याचाच अविभाज्य भाग आहे. आपल्याला ते अलगविलग असल्यासारखे भासते, हा आपला दोष असतो. ते आपण आत्मपरब्रह्माला न जाणणे असते. आपल्याला असे वाटते की आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेले त्याच्यापेक्षा वेगळे आहे. तथापि तसे काहीही नाही. या ब्रह्मांडात प्रत्येक वस्तू ही त्या आत्मपरब्रह्माचाच एक अविभाज्य भाग आहे, त्याचाच एक विस्तार आहे. येथे अन्य दुजे असे काहीही नाही. आपल्या कोणत्याही अवयवाला इजा झाली तरी त्याची कळ आपल्या सर्व देहाला होते, कारण आपला देह आणि त्यावरील अवयव वेगळे नाहीत. आपले पोट सुटले म्हणजे आपल्याला निराळे पोट आले असे होत नाही, तो आपल्याच मूळ पोटाचा विस्तार असतो. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मात जे जे काही आहे ते ते सर्व आत्मपरब्रह्मच आहे. तो त्याचाच भाग आहे, तो त्याचाच विस्तार आहे. आपण जेव्हा आपला पाय पाहतो तेव्हा आपण अन्य दुसरे काहीही पाहत नसतो, आपण आपल्यालाच पाहत असतो. यामुळे येथे पाहण्याची क्रिया होत नाही, कारण येथे दृश्य आणि द्रष्टा भिन्न नाहीत, ती एकरूप आहेत. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म या ब्रह्मांडात स्वतःलाच पाहत असते, ते अन्य काहीही पाहत नसते. यामुळे माऊली म्हणतात की त्याच्यावर पाहण्याचा आरोप करणे चूक आहे. आता आत्मपरब्रह्माचा हा विशेष ठसविण्यासाठी माऊली पुढे अनेक उदाहरणे देत आहेत. ओवी क्रमांक 166. किळेचे पांघरुण आपजवी रत्ना कोण, की सोनेले सोनेपण जोड जोडू. अर्थात रत्नाला कोणी प्रकाशाचे पांघरुण घातले की काय, की सोन्याला कोणी सोनेपण चिकटवले काय. माऊली उदाहरण देत आहेत की रत्न प्रकाशाने चकाकते, त्याला कोणी प्रकाशाचे पांघरुण घातले आहे का.
तर याचे उत्तर रत्नाला कोणीही पांघरून घातलेले नाही असेच आहे. माऊली पुढे विचारतात की सोन्याला कोणी सोने चिकटवले आहे का? तर याचेही उत्तर सोन्याला कोणीही सोने पण चिकटवलेले नाही असेच आहे. रत्नाचा प्रकाश किंवा सोन्याचे सोनेपण हे त्यांचे स्वयं आहे, ते त्यांच्याजवळ अंगभूत आहे. यावरून माऊली आपल्याला सांगू इच्छितात की आत्मपरब्रह्म द्रष्टा आणि दृश्य असा स्वभावताच मूलभूत स्वयंसिद्ध स्वयंभू आहे. तो स्वतः दृश्य होऊन स्वतःलाच द्रष्टा करून स्वतःलाच पाहतो, यात निराळेपणा नाही. पाहिला जात असलेला आणि पाहणारा असे दोन्हीही आत्मपरब्रह्मच आहे. ओवी क्रमांक 167. चंदन सौरभ वेडी का सुधा आपणया वाढी, की गुळ चाखे गोडी ऐसे आथी है. अर्थात चंदन स्वतःला अन्य सुगंधाने वेढून घेते का, की अमृत अन्य अमृताचे पान करते, की गूळ स्वतःची गोडी स्वतःच चाखतो, तसे हे आहे. माऊलींनी येथे आणखी 3 उदाहरणे दिली आहेत. चंदन अन्य कोणाकडून सुगंध घेत नाही, चंदन मूलतःच सुगंधी असते. अमृत अन्य कोणाकडून अमृत पित नाही, ते स्वयंसिद्ध अमृतच असते. गूळ स्वतःची गोडी स्वतःच चाखत नाही, तशी त्याला गरजच नाही, तो स्वयंभूपणेच गोड आहे. यावरून माऊली आपल्याला सांगू इच्छितात की आत्मपरब्रह्म द्रष्टा आणि दृश्य असा स्वभावताच मूलभूत स्वयंसिद्ध स्वयंभू आहे. तो स्वतः दृश्य होऊन स्वतःलाच द्रष्टा करून स्वतःलाच पाहतो, यात निराळेपणा नाही. पाहिला जात असलेला आणि पाहणारा असे दोन्हीही आत्मपरब्रह्मच आहे. ओवी क्रमांक 168. की उजाळाचे कीळ कापुरापुटी दिधले, की ताऊनी ऊन केले आगीते काई. अर्थात कापराला उजाळाचे पूट दिले आहे का, की उन्हाला अग्नीने ताऊन सुलाखून काढले आहे. माऊलींनी येथे आणखी 2 उदाहरणे दिली आहेत. कापुराला कोणी उजळण्याचे पूट दिलेले नाही, तो त्याचा तो स्वयं उजळणाराच आहे. किंवा उन्हाला आगीत घालून कोणी भाजून तावून सुलाखून उष्ण केलेले नाही, ऊन स्वभावताच उष्ण आहे, तो त्याचा जन्मतः गुण आहे. यावरून माऊली आपल्याला सांगू इच्छितात की आत्मपरब्रह्म द्रष्टा आणि दृश्य असा स्वभावताच मूलभूत स्वयंसिद्ध स्वयंभू आहे. तो स्वतः दृश्य होऊन स्वतःलाच द्रष्टा करून स्वतःलाच पाहतो, यात निराळेपणा नाही. पाहिला जात असलेला आणि पाहणारा असे दोन्हीही आत्मपरब्रह्मच आहे. ओवी क्रमांक 169. नाना ते लता आपुले वेली गुंडाळता, घर करी न करिता जयापरी. अर्थात वेल स्वतःचा गुंडाळा करते, त्याला घराचे रूप येते, ती त्यात स्वतःच राहते. येथे माऊलींनी वेलीचे उदाहरण दिले आहे. वेल तिची ती वाढते, स्वतःला गुंडाळून घेते. या गुंडाळण्यामुळे तिचे घर तयार होते, यात तीच स्वतः राहते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म ब्रह्मांडात स्वयं विश्वे निर्माण करते. ही विश्वे म्हणजे त्याचे घर तयार होते, यात तो स्वतःच परमात्मा, आत्मा, अंशात्मा असा विविध रूपाने राहतो. विश्वे निर्माण करणाराही तोच, त्यात राहणाराही तोच, यात जराही कोठेही अन्यत्व नाही. हरिओम.